झाला की मराठी पोरांना छेडणार, इथे भैया येऊन छेडणार काय आम्हाला? हे कोण आहे तुमचं? जीएम कोण आहे? जीएम साहेब आजारी कोण? तू याच्यावर कोण आहे? सांगितलं सगळं फोडून टाकेल इकडे, सगळं फोडून टाकेल मी. शांतपणे त्या पोलीस रडते इथे. शांतपणे काय बोलणार आहे? काय शांतपणे बोलणार? बहिणी सांगते तिचा फोन जप्त करते तुम्ही. नालायक साले ताबडतोब बोले. कोण आहे तुमचा? जीएम कोण आहे? जीएम कोण आहे? जप्त केला कोण आहे? ती पोरगी रडते इकडे. तुमचं सरफराज आहे. दोघांना शोधून त्रास होतोय सर मला. ही शेप आहे इकडे. तुमच्या 2 शेप कोणी मिसबिहेव केले? तिने मिसबिहेव केले आणि ती रडते इकडे. अहो तुम्हाला काहीतरी तर वाटू द्या जरा थोडंसं तरी. तुमच्या त्या दोघांना बोलवा. काय झालं? काय काय त्रास देतात ते? डिपार्टमेंटमध्ये यायचे, स्वतःच्या पर्सनल गोष्टी डोक्यावरून कधी हात फिरवणार आणि परत त्यांच्या काय हाताच्या जखमा वगैरे झालेल्या साफ वगैरे करायला सांगायचे. गुरुकर साहेब ही विनय भंगाची केस आहे. त्या दोघांना घेऊन ये. दोघांना घेऊन ये. तुम्ही काय पळवलं त्यांना? आता ही घटना चुकीची आहे. ही घटना चुकीची आहे मॅडम. हे तुम्हाला मॅडम कुठे आहे? स्टाफला मला कानाखाली मारायला सांगतात आणि त्या दिवशी मला कानाखाली मारायला सांगितले म्हणून तर मी भांडले त्याच्याशी. कोण सांगतं स्टाफला तुमच्या कानाखाली मारायला? आणि म्हणून त्या दिवशी मी मॅडम बोलू दे मला. तिला कंप्लेंट आतापर्यंत तुमचा आणि मग त्यांचं कंप्लेंट होतं मग तुमचं कंप्लेंट करा. त्यांचं मी ऐकतो, तुमचंही ऐकतोय. बसा इकडे, बसा इथे आणि ऐका. बसा इथे आणि ऐका. तुमचं कोण कोण जे मेन आहे ना त्यांना बोलवा. त्या दिवशी काय झालं मी तुम्हाला सांगते. शेफ रवींद्रनी ना आमचे जे भांडी असतात ना, मला कशी सर मस्करी म्हणून काम करायची सवय आहे. तर त्या सरफराज रवींद्र शेफने काय सांगितलं त्यांना की जर ही तुझी मस्करी करायला आली ना सरळ 2 कानाखाली उडव तिच्या. मी केस टीवाल्याला काम करायला सांगितलं तर त्यांनी सांगितलं मॅडम मी आपका काम नहीं कर सकता. मुझे शेफ ने बोला सीधा तो कान के नीचे बजा देना. त्याच्यानंतर काय झालं माहिती, किचन मधलीच गोष्टी आहे. तिथे सीसीटीव्ही कॅमेरा पण होता. तिथे ना त्यांनी जो सरफराज शेफ आहे ना आमचा, तो बोलला की माझ्या शेफ ऑफिस मधून पिस्ता कुठे गेले सगळे. तर मी म्हटलं शेफ मी यूज केले इव्हेंटसाठी. तर तो रवींद्र शेफ बोलतो क्यों झूठ बोल रही हो मैडम, क्यों झूठ बोल रही हो. म्हटलं शेफ आप ही ने दिए मेरे को, आप क्यों झूठ बोल रहे हो. तर त्याच्यानंतर मग मी त्याला कॅमेरामध्ये सरळ बोलले की तू आणि मी खरं सांगते जर माझ्या कोण कानाखाली येऊन मारली तर मी करणार काय. तर मी त्याला सरळ म्हटलं की तू कोणच म्हटलं. सगळे म्हटलं पूर्ण किचन तुझी कंप्लेंट करतो आणि तू म्हटलं मला हे करणार. म्हटलं तू सगळ्या स्टाफला उभं कर आणि बघ तुझ्या बाजूने कोण उभं राहतंय. तर सरफराज शेफनी काय केलं माहितीये, सरफराज शेफनी सिक्युरिटीला सांगितलं माझी फुटेज काढायला आणि सरफराज शेफनी त्यांच्या फोनमध्ये फुटेज घेतली. एक स्टाफला बोलून माझे व्हिडिओ दाखवत होता. ही बघा ही पोरगी कशी करते, ही पोरगी कशी करते. आणि त्या ब्रीफिंग मध्ये किती वर्षात इथे काम करते? 4 महिने झाले. 4 महिने. कुठे आहेत ते सरफराज आणि यांना समोर पाहिजे इथे. मी संपूर्ण हॉटेल फोडून जाईना. मी संपूर्ण हॉटेल फोडून टाकेन. मी तुम्हाला आपल्या सांगतो तुम्ही त्यांना पहिला हजर करा. तुम्ही त्यांना हजर करा. ज्यांच्याबद्दल झाले त्यांना हजर करा. पोलीस घेऊ नका मॅडम. मॅडम बाजू घेऊ नका तुम्ही. हो मॅडम तुम्ही बाजू घेऊ नका. ते पोलीस मराठी आहात ना? मॅडम पोलीस वाले तुम्ही मराठी आहात ना? मराठीत बोला. तुमची बाजू पण ऐकून घेणार. एखादी घटना एवढ्यापर्यंत येते ना याचा अर्थ त्या 2 व्यक्तींना पहिला उभं करायचं. 100% ऐकतो. त्यांना दोघांना बोलवा. काय सांगितलं ते सरफराज आणि हे कोण आहेत ते इकडे येत नाही तोपर्यंत माझे अजून 200 रुपये जमतील. मी तुम्हाला आता सांगते. आयसी कमिटीमध्ये कंप्लेंट केली हे बघ आमच्याकडे काय व्हिडिओ नाही, तुझं हॅरॅसमेंट करतोय, आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही कारण की तो आमच्यावर केस करू शकतो, आम्हाला फाईन भरावं लागेल. असं लाज वाटली पाहिजे तुम्हाला. माझ्या लाज वाटली पाहिजे. एखादी पोरगी आपल्या समोर येऊन रडते. तुम्ही मराठी आहात. जीएम सरांनी आणि परत जबरदस्ती लेटर का लिहून घेतलं तू? कोणचं अपॉलॉजी लेटर? ते केले त्याला मेमो दिला.
आणि मेमला पण जबरदस्ती apology letter का लिहून घेतलं? Misbehave साठी. कशासाठी? Misbehave साठी. इज्जत वाजवा Apology letter तुम्ही. misbehave साठी. इज्जत मॅडम वाजवा. वाजवायचं. एक मिनिट काय मिसबिहेव केलं आपण जाऊ द्या आपण ते misbehave का त्याचं? तुम्ही उठा इथून तुमच्या नाही, काय केलं तर तू आणि आज मला सांगा पहिला काय केलं ते तुला करून निवडून terminate घेताय. करणार. नाही तर तू resign कर, जबरदस्ती कुठे राहिलं resign तुम्ही? करायला सांगते मला. हा? नाशिक. उठवा कुठे नाशिक. जे व्यवस्थित बोलाल त्याला तुमचे कुठे राहिलंय तुर्बे. मराठी स्त्री असून तू मराठी हिच्या कान फाडून वाजव इथे. आणि आज जबरदस्ती वाटत मला नाही. टर्मिनेशन लेटर देते आणि मला बोलते तू रिझाईन कर नाही तर करिअर बरबाद करून टाकू आम्ही. आत्ताच्या आत्ताची अपोलॉजी लेटर पाहिजे आणि फाडून टाकायचं. तुम्ही जबरदस्ती करताय आमच्या लोकांना. सर, मेमो माझा कोण आहे मॅनेजमेंटच्या इकडे कोण आहे ते बोलवा. कोण आहे मॅनेजमेंटच्या इकडे जबरदस्ती मेमो माझ्या मग हातात. तुम्ही कशाला बसले इथे तुम्ही कशाला बसलाय हे कोण मॅनेजमेंट आहे त्याला फोन लाव. जीएम कोण आहे? त्याला फोन लाव. ते नाही आले. बोलायला कोण अहो बोलतं फोन त्याला? उचलतात की नाही नको त्यावेळी इथे काही इमर्जन्सी झाली तर फोन लागतो की नाही. हॉटेल बंद करून यायचंय का तुम्हाला पुढचे 6 महिने. खूप त्रास दिला आणि सर मी यांना 2 एखादा माणूस डोळ्यात पाणी येईपर्यंत बोलतो खोटं बोलतो का. आणि आयसी कमिटी लाजा वाटत नाही इथे मराठी स्टाफ आहे तुम्ही काही लोक. जीएम सरांनी सांगितलं सरफराज डायरेक्ट तुम्ही apology letter लिहून फोन लावता सरफराज सोडून घेऊ शकत नाही का रवींद्र कुमार कोण आहे लेडी आहात तुम्ही महिला आहात ना एखाद्या महिलेची बाजू तुम्ही समजून घेऊ शकत नाही अगोदर त्यांच्या स्टाफ रूम मध्ये जा ते किचन लपलेले असतील. आता हे आलोय म्हणून लपवून ठेवले. आणि मी सीमेत बसलो मी तर रवींद्र शेठ तू चुकीचं आहेस आणि माझा ना एक्झिक्युटिव्ह शेफ सोडवायला आले ते मी बाजूला नाही झाले इथेच आहे ना तुम्ही गुन्हा दाखल करून घेता. आणि ह्यांनी असं दाखवलं की म्हणून दाखल करा आणि जबरदस्ती माझ्याकडून अपॉलॉजी लेटर आणि सांगितले सरफराजच्या बाबतीत काही लिहून देऊ नकोस. GM नाही आहे. जीएम सरांनी सांगितलं. ते GM सरांना नाही बोलले. हा, अगेन्स्ट FIR करून येतो त्यांच्या. हिला पण घ्या एफआयआर मध्ये हिचं नाव घ्या आणि परत काय म्हणते नाव काय माहितीये? ते? म्हटलं माझे पैसे सॅलरी पण नाही देणार बोलते मला. नाही कधी बोलणार नाही. हा, बे, हा. सॅलरी देणंच पाहिजे. कसं नाही ते बोलतेय ते खोटं अहो बोलतेय. पुण्यात आहे तुम्ही तुम्हाला इथे माहितीये का काय झालंय हॉटेलला समीर. ती आकांक्षा मुरुडकर मगापासून रडते. तिने मला फोन केला. मी मनसेचा जिल्हाध्यक्ष इथे बोलते काय जाण काय तो कोण सरफराज आहे आणि कोण तो दुसरा रवींद्र कुमार. ते मिसबिहेव करता गेली की काही दिवस तिच्या बरोबर तिने सातत्याने तुम्हाला ऍज अ जीएम म्हणून कळवलंय. तुम्ही का नाही ऍक्शन घेतली आणि तिच्याकडूनच अपॉलॉजी घेऊन तिचं रिझाईन जबरदस्ती घ्यायचा प्रयत्न करताय आपण. हॉटेल चालवायचं नाही का नवीन बाई. बोला ना एक मिनिट बोलू हा, नका ते पण मॅडम मी ना नुसतं लिहून काय आलं? दिलं. मी सांगितलं अजून एक लाईन ऍड कर. तुम्हाला ना ते अपॉलॉजी लेटर बघून पण समजेल की मी ऍड करून नाही घेतलं. घेऊन जा तुम्ही ते लेखी नाही, त्यांना तो लेखी उभं करायचं. दाखवा तुम्ही त्यांना कळू दे प्रूफ भेटेल त्यांना म्हणून त्या मॅडम. दोन पोरांना कसं लिहायचं छळायला ते. आता काय सांगितलं. करायचं भेटेल FIR करायचं मग? FIR करून एफआयआर मध्ये यांची नाव आली पाहिजे साहेब तेवढं सांगा ना. तुम्ही बाकीचं का सांगत बसताय. अपॉलॉजी का लिहून घेताय तिच्याकडून. रिझाईन का लिहून घेताय तिच्याकडून. मला पुढच्या 10-15 मिनिटात तो सरफराज आणि रवींद्र इथे पाहिजे. नाही तर मी सगळं हॉटेल फोडून जाईल. मी आत्ताच तुला सांगतो. पुढच्या 10 ते 15 मिनिटात इथे समोर पाहिजे. बाहेरगावी होते आई वडिलांसाठी मी परत आले. मी तुला काय सांगितलंय समीर. हॉटेलमध्ये 10 मी मिनिटावर तुला सांगितलं तेवढं तू कर. इमर्जन्सी झाली त्या तर दोघांच्या चालेल. सस्पेन्शनचं पण पत्र मला पाहिजे. आत्ताच्या आत्ता टाईप करायचं. पुढच्या 10 मिनिटात मला मिळालं पाहिजे. तुझी ती कोणी याच्यावर आहे हुशार ती समोर आहे माझ्या. तिला सांगते काय फोन करून सांगायचं. हा ते मला पाहिजे ताबडतोब आणि ते 2 पोरं इकडे पाहिजे. जर नाही 15 मिनिटात ती 2 पोरं इकडे आली आणि सस्पेन्शनचं हॉटेल मी आत्ताच एवढंच सांगतो. ही फक्त आली आणि ते पुढे नाही आले तर आम्ही परत साहेब येणार. एवढं फक्त त्यांना सांगून द्या. काय लपून ठेवायचं ते लपून ठेवू. काय हे स्वतःला HR मॅनेजर समजते का मालक समजते तुम्ही. सर येतो हो तुम्हाला मॅडम तुम्ही तिला घ्या. एक गाडी घेऊन जा. आपण थांबू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.